आहे तसंच आपण गणित सुद्धा इथं समसंख्या समचिन्ह असतील, धन असेल तर होणार आहे बेरीज, ऋणाची सुद्धा बेरीज होते. कसं? आता हे तुम्हाला लेक्चर देण्यापेक्षा आपण इथं पाहूयात. त्यानंतर ऋण म्हणजे कर्ज. समजा माझ्याकडे 2 रुपये आहेत, ते माझे आहेत, ते झालं धन. पण मला माझ्या आईने 10 रुपये दिले. किती रुपये दिले? 10 रुपये दिले. कोणीतरी दिले म्हणजे ते ऋण आहेत. ठीक आहे, म्हणजे ते ऋण आहेत. मग अजून मला बाबांनी काय केलं? अजून बाबांकडनं मी 5 रुपये घेतले. किती रुपये घेतले? 5 रुपये बाबांकडून घेतले. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा काय झालं? ऋणच झालेलं आहे. बरोबर आहे. मग ऋण झालं म्हणजेच माझ्यावर कर्ज किती झालंय? 15 रुपयाचं कर्ज झालं. किती रुपयाचं कर्ज झालेलं आहे, म्हणून ते झालं ऋण. येतं लक्षात? मग आपण हेच गणित आता तुम्हाला इथं सापशिडी मधून हे अंक, हे संख्या लिहून तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे. चला आपण सापशिडी करूया. हा तुमचा फासा किती असतं त्याच्यावर? 6. 1 2 3 4 5 6. टाक बाळा फासा, टाक लवकर. अचूकला. हा 1 पडला. 1 वर 1 वर. येस. चल बाळा किती? 3 वर आला. तू टाक परत. 6. 6 पुढे. 5 चालू केलं. अचूकटला. किती वर आला तू? 20 वर आला. शिडी चढला का बघ? ते जळून घे. शिडी चढला. 42 वर गेला. इथं काय लिहिलंय वाच बघू. धन 20 धन 20 अधिक धन 22. बरोबर आहे. पहा, धन 20 अधिक धन 22 किती झाले? 42. तर असं तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे. अजून कोण सांगेल असं समीकरण? अंक बदलून धन 24 धन 25 बेरीज 42 आले पाहिजे. धन 20 धन 22 झालं. आता धन 40 धन 2. बरोबर आहे. मग आपल्याला हे सापशिडी मधून तुम्ही जर शिकला तर काय होईल? तुम्हाला खेळातून या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकता येतील. सापशिडी तर तुम्ही नेहमीच खेळता, पण अशा पद्धतीने सापशिडी खेळायची. आता पहा, इथं 46 आहे. नाही. 46 वरून आपण शिडी चढलो, 85 ला गेलो. काय लिहिलंय? धन 26 अधिक धन 5 धन 26. पहा, इथं लिहिलेलं आहे धन 26 अधिक धन 5. बेरीज धन आहेत, समान चिन्ह आहेत. समान चिन्हांची काय होते? बेरीज होत असते. आता तुम्ही असं तुमच्या मित्रांनी उदाहरण तयार केलं पाहिजे. तयार कर बाळा. 31 बेरीज येईल असं लिहून दाखव मला. अधिक धन 6. बरोबर आहे का बघा बाळांनो? बरोबर आहे. काय वाजवा? चल चल. हा पहा, ये घे. तू कुठे गेला? 92 वर गेला. 92 वरून सापानी गिळलं तुला. लक्ष द्यायचंय. सापानी गिळल्यानंतर कुठं आला तू? बाहेर पडला. बाहेर पडला म्हणजे शून्यावर आला. शून्यावर आला म्हणजेच पहा, आता 0 कधी येणार आहे? 2 विरुद्ध चिन्हांची बेरीज म्हणजे ऋण 8 अधिक धन 8. त्यांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे आणि 0 येणार आहे. असं तयार करून दाखवा मला.
करायचं ऋण चिन्हांकित तयार करून दाखवा. येस, व्हेरी गुड. ते किती लागलेलं ऋण 5. बघा बरोबर आहे का, चेक करा. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये यायची आहे. उत्तर 0 येईल असं समीकरण. बरोबर आहे. गुड, व्हेरी गुड. समजलं.